आराम कसं काही नाही. मोबाईल घेऊ का? पार गेला पाहिजे. पार गेला असताना 5 तास एक अर्धा तास फक्त आम्ही असं खेकडा पकडायला चाललो इकडं. आम्ही महाबळेश्वरला. सचिन भाया तुमच्या गावाचं नाव काय आहे? करोशी मध्ये आलोत आम्ही. हे बाहेर पुढं सचिन भाया आणि दीपक सर चाललेत पुढं एका छत्रीमध्ये. हे आमचे साहेब चाललेत आणि मी पाठीमागे ह्यांच्या पाठीमागे मी चालायला लागलोय, कारण आपल्याला रस्ता नाही माहिती त्याच्यामुळं आपण चालतोय. हे एकदम मस्त बघू शकता. असा काय ते झिमझिम पाऊस चालू आहे. असा हा निसर्गरम्य वातावरण आहे. ह्या निसर्गरम्य वातावरणाचा हे अशा आम्ही या रस्त्याने चालत आलेलो आहे. वैदू सोबत घेणार आहे की तिला नको? वैदूला वैदू भिजू नको, इकडे तू लवकर भिजते ती पोचीला आरामध्ये. हे बघू शकता सचिन भाई आम्हाला वाट दाखवत चाललेत पुढं. हे मागे सर भिजायला लागले. परत ते चिकन तरी खायचं. हे बघू शकता हे दोघं जण मागून चालायला लागलेत. आम्ही असंच रस्ता काढत खेकडे पकडण्यासाठी चाललोय. आमचे खेकडे पकडायला जाण्यासाठी आमची मोहीम चालू आहे. आता भेटूया आपण नदीवर. हे बघू शकता मित्रांनो, हा असा आम्ही इकडे आलो आहोत डोंगराच्या वरती, एकदम डोंगराच्या माथ्यावरती आलोत. हे आमचे साहेब इतके पावसाने भिजलेत, आम्ही एक ठेंबाने भिजलो छत्र्या असताना सुद्धा. हे दीपक सर इकडे बघू शकता एकदम असे खेकडे पकडून खेकडे धरलेले आहेत त्यांनी. त्यांच्याकडे ते खातं दिलेलं आहे खेकडे पकडायचे. बघू शकता निसर्गरम्य वातावरण, एकदम असं अप्रतिम वातावरण की विचारू नका. बस चला बाय. काय मस्त आम्ही दर्या खोऱ्यातून मस्त बॅट काढत असं चलत आहे. इतकं भयानक चलत आहेत वाट काढत की विचारू नका. बघू शकता आपण हे आमचे साहेब ते बघू शकता. हा असाच वरी डोंगर आहे. असेच दर्या खऱ्यातून आम्ही असं आलो. हे वाट इकडं आलेली अशी पाऊल वाट आहे. हे बघू शकता आम्ही अशी पाऊल वाट आहे. यातून एखादा फुसफुस जर आला का तर आम्हाला पळायचं सुद्धा कळायचं नाही, पळता सुद्धा येणार नाही आम्हाला. होय साहेब मामा, एखादा फुसफुस जर आलं तर आपल्याला पळायला सुद्धा यायचं नाही म्हणलं. हे बघू शकता किती हाल अपेष्टामधून आम्ही वाट करत आहोत. निसर्गाशी दोस्ती करणं इतकं सहजासहजी आणि सोपं नाहीये. बघू शकता मित्रांनो आपण जसं चिखलातून वाट करत बघू शकतात मित्रांनो आपण. पाहत जात होते. छोटे छोटे वडे आहेत. सरांना दाखव. हात नाही घालायचा, पायावर येणार. हात नको. अरे जमाले बाबा नको, हात नका घालू प्लीज. कुठे भारी पडत. जंगल झाडी जाऊ दे ना. हे बघू शकता आम्ही असं सेल्फी काढत होतो. हे मामाची सेल्फी खूप एन्जॉय केला. आणि डोंगराने खेकडे पकडण्यासाठी माझा खेकडे काढत होतो. मी बॅगेमध्ये पण खूप मोठे मोठे खेकडे होते. बघू शकते त्याच्यामध्ये माहेर होते खेकडे पकडणे. आणि घोडा ओलांडत माझ्या पायाला लागलो. सचिन आपला खिलाडी आहे. सचिनचा व्हिडिओ काय घालाच पाहिजे. दीपकराव, सचिन,
म्हणतोय. हे बघू शकता, आम्ही असे छान छान असे फोटो काढले होते वड्यामध्ये उभारून. खूप पाणी पायाला ओढत होतं, तर आम्ही असे मस्त अशा पोजमध्ये मी थोडंसं फोटो सेशन केलं इथं. घरच्या सगळ्या छत्र्या घेऊन आलो, 4-5 जण होतो. हे बघू शकता दीपक सर कसे पोज देत होते आमचे, एकदम असे रॅश पोज देत होते. हे बघू शकता आम्ही असं चित्र करतात. हे बघू शकता आम्ही खेकडे पकडायला आलो. काठी टाकली होती आणि आम्हाला हा खेकडा दिसलेला आहे. ते सापडला बघू शकता. हात मला खेकडा बघूया. आम्ही असा एक खेकडा पकडलेला आहे. एक आमची गोणी झालेली आहे खेकडे. हे खेकडा पकडण्यासाठी काठी टाकतात. ते सचिन भाईनं काठी टाकलेली आहे. हा सचिन भाई एक्सपर्ट माणूस आहे, खेकडा किंग माणूस आहे. हो खेकडा किंग इकडे बघा. हे खेकडा किंग माणूस आहेत. हे खेकडा पकडण्यामध्ये उस्ताद आहेत. आणि हे आमचे असेच गँग आहे. असंच आम्ही पाण्यात बघू शकतो. हे आमचे मोठे साहेब आणि हे इकडे दीपक सर खेकडा सांभाळण्यात व्यस्त आहेत. बघू शकता मित्रांनो, छान अशी भाताची शेती आणि छान असा असणारा व्ह्यू तुम्हाला थोडा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. बघू शकता समोर दिसणारा घनदाट जंगल आणि पुढे वरती झाडे, पडणारा धोधो पाऊस. झाडे पूर्ण असं स्तब्ध झालेले आहेत पावसामुळे. छान महाबळेश्वरचं वातावरण एकदम सुपर वातावरण आहे. खतरनाक वातावरण आहे. हे असं आम्ही दिवसभर फिरून घरी आलो आणि घरी येऊन खेकड्याची भाजी बनवून एकदम छान अशी भाजी बनवून अशा प्रकारे जेवण केलं आम्ही. आज आमच्या ट्रिपचा दिवस 3रा. आम्ही मस्त असं आज सकाळ महाबळेश्वरला चाललो. ते जातानाचे काही फोटो काढलेले आहेत आम्ही. जाताना आज फोटो सेशन खूप सारं केलेलं आहे. आणि असं हे बघू शकता, असं जिथे जिथे स्पॉट पॉईंट आहेत, सेल्फी पॉईंट, तिथे थांबून आम्ही असे फोटोशूट केलं होतं. हे दीपक सरांचे आईवडील आहेत, आई बाबा. आम्ही असं हॉटेलमध्ये जेवायला गेलो. तिथं समोर गेटवरती काढलेले आहेत मी काही फोटो. आणि हे आमची गाडी, त्या गाडीमध्ये गेलो. ती गाडी बघू शकता. आम्ही आता वापस येताना काही असे मी असं स्वतःचे पर्सनल काही फोटोशूट केले आहेत. हे छान असे थांबून छान असे गाडीमधून वेगवेगळ्या पोजमध्ये काढलेले आहेत. दीपक सरचे पण काही असे फोटो काढलेले आहेत मामासोबत. आम्ही महाबळेश्वरून आम्ही आता रिटर्न चाललो. पूर्ण घाटातून आमचे साहेब गाडी चालवत आहेत आणि महाग आमचे दीपक साहेब मस्त आपलं एन्जॉय करत आहेत. महाग बसून आमची मजा बघत आहेत. ते बघू शकता आपण मित्रांनो, घाट कसा आहे, डेंजर एकदम. वळणाचा रस्ता एकदम खराब. हे बघू शकता, घाटामधला हा रस्ता. आता बघू शकता हा टर्न कसा डेंजर आहे. आमचे साहेब बघा कसे मस्त आपलं घेत आहे. हे मस्त असं सप्पर महाबळेश्वरचा घाट. आम्ही खरोशीला चाललो. रिटर्न टू माय फ्रेंड होम. बघू शकता एकदम मस्त. उन्हामध्ये पाऊस चालू आहे. बघू शकता काचवते थेंब असे पडत आहे. दीपक सर, कसा वाटला आजचा दिवस? हो सर, दिवस आजचा कसा वाटला म्हणलं? दुकान बंद आहे ते.
असंच चालू. चांद की चांदनी आसमां की परी, शायरों के लिए तू है एक शायरी।